तर माझे नाव भगवान विश्वनाथ शिंदे, शिंदे कोचिंग क्लासेस पोखराणा. आज विषय विज्ञान इयत्ता 10वी प्रकरण 7वे विद्युत शक्ती हे आपल्याला धडा शिकायचा आपल्याला. आणि त्या धड्यामधील ज्या काही गोष्टी आहेत, विद्युत प्रवाह आणि विद्युत मंडळ, विद्युत विभव आणि विद्युत विभवांतर, विद्युत सरणी आणि विद्युत मंडळाची रेखाकृती, जे काही सगळे घटक आहेत ते घटक आपल्याला शिकून घ्यायचे. आता ह्या धड्यामध्ये सुरुवातीला विद्युत प्रवाह आणि विद्युत मंडळ याची मी इथं व्याख्या लिहिलेलं आहे आणि त्याचं सूत्र इथं मी लिहून ठेवलं आहे. त्याआधी आपण आज काय करू, आजचं जे सुविचार आहे, टुडेज थॉट, अ गुड हँडरायटिंग इज द मिरर ऑफ गुड लर्निंग. आजचं जे सुविचार काय आहे, अ गुड हँडरायटिंग इज द मिरर ऑफ गुड लर्निंग. सुंदर हस्ताक्षर हे तुमच्या चांगल्या शिक्षणाचा आरसा आहे. सुंदर हस्ताक्षर हे तुमच्या चांगल्या शिक्षणाचा काय आरसा आहे, हे आजचा सुविचार आहे. मग विषय विज्ञान आणि प्रकरण 7वे विद्युत शक्ती. तर आपण ज्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या ऊर्जा वापरतो आणि त्या ऊर्जेशिवाय आपलं जीवन नाही आहे का नाही. ती ऊर्जा दैनंदिन जीवनामध्ये वापरतो, रोजच्या रोज आपण ती ऊर्जा असल्याशिवाय आपण जीवन, आताच्या आधुनिक जगामध्ये तर ती ऊर्जा नसेल तर आपण जीवन जगू शकत नाही, असं आपलं मानवी जीवनाचं होऊन गेले आहे का नाही. आपण घरी काही टी व्ही पाहत असतो किंवा मोबाईल पाहत असतो किंवा इतर साधे इलेक्ट्रॉनिक्स जे अप्लायन्सेस आहेत ते सगळे इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस कशावर चालतात, विद्युत शक्तीवर चालतात आहे का नाही. मग ती ऊर्जा कुठून येते आणि ती ऊर्जा कशी तयार होते याचा आपल्याला थोडासा अभ्यास करायचा आहे. उदाहरणामध्ये आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय करतो, बाहेरून येतो, बाहेरून आल्याला काय करतो, घरी गेल्यानंतर सोफ्यावर बसला असता सोफ्यावर फॅन किंवा एसी लावतो आणि सहज बसतो. नंतर काय करतो, लगेच थंड पाणी पितो. थंड पाणी पिऊन लगेच काय करतो आणि काय तर जेवण करतो. म्हणजे हे आपण जे रिमोट घेतो किंवा मोबाईल यूज करतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा कधीही, हे आपण जे इलेक्ट्रॉनिक जे अप्लायन्सेस आहेत हे वापरतो. हे इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस वापरण्यासाठी कशाची गरज असते, ऊर्जेची गरज असते. मग ही ऊर्जा म्हणजेच काय आहे, विद्युत शक्ती. आता जे शाळा असेल, दवाखाना असेल, इतर सरकारी ऑफिसेस असतील, त्यामध्ये हे ऊर्जा वापरतो आपण, त्यालाच काय म्हणतो, विद्युत शक्ती. मग ह्या विद्युत शक्तीची निर्मिती कशी होते, विद्युत शक्तीची निर्मिती जे सोर्स आहे, वाइंड असेल, हवा असेल किंवा स्टीम असेल आहे का नाही, किंवा वॉटर असेल, ह्या पाणी, हवा आणि वाफ यापासून काय बनवलं जाते, विद्युत शक्ती बनवलं जाते आहे का नाही. मोठमोठे डॅम असतील, आता आपल्या कर्नाटकमध्ये रायचूर येथे प्लॅन्ट आहे मोठं, रायचूरचं प्लॅन्ट असेल, ह्या मोठमोठ्या डॅमवर काय आहे, ते टर्बाईन्स बनवले जातात आणि त्या टर्बाईन्स पासून आणि जे सोर्स आहेत त्या सोर्स पासून काय आहे, ऊर्जा मिळवली जाते, विद्युत शक्ती आहे का नाही. म्हणजे विद्युत शक्तीचं कसं तयार होते, म्हणजे स्थितीत ऊर्जा आपण ज्याला म्हणतो. पाणी एक उदाहरण, एक सोर्स पाणी घेऊ, पाणी हे स्थितीत ऊर्जा आहे. मग स्थितीत म्हणजे ठराविक बसलेली ऊर्जा, आणि ते ऊर्जेचं कशामध्ये रूपांतर होते, कायनेटिक एनर्जीमध्ये, गतीज ऊर्जामध्ये रूपांतर होते. मग त्या टर्बाईन्स मध्ये गतीज ऊर्जेमध्ये रूपांतर झाल्यानंतर टर्बाईन्स काय करतो, त्या गतीज ऊर्जेचं रूपांतर, कायनेटिक एनर्जी रूपांतर मेकॅनिकल एनर्जीमध्ये करतो. कशामध्ये, मेकॅनिकल एनर्जी. आणि त्या टर्बाईन्सला वर एक मॅग्नेटिक लावलेलं राहते आणि त्या मॅग्नेटिक पासून काय विद्युत ऊर्जा बनवलं जाते. आता भरपूर सोर्स निघालेत विद्युत ऊर्जा बनवायचे, विद्युत शक्ती तयार करायचे. उदाहरणार्थ सोलार पॅनल आहे का नाही. सोलार पॅनल हे डायरेक्ट सूर्याच्या किरणापासून जे सनलाईट पडते त्यापासून विद्युत शक्ती आपल्याला मिळते, हे सुद्धा आपण पाहतो. आणि टर्बाईन्स म्हणजे काय, लार्ज फॅन, म्हणजे मोठ्या प्रमाणात चक्र असलेले फॅन, मोठ्या पट्ट्याचे फॅन असतात, त्याला टर्बाईन्स म्हणतात. त्या टर्बाईन्स पासून आणि ह्या स्थितीत ऊर्जापासून गतीज ऊर्जापासून जे मेकॅनिकल ऊर्जा आहे, अशा पद्धतीने आपण विद्युत शक्ती निर्माण होते. आणि त्या विद्युत शक्तीचा आपण दैनंदिन जीवनामध्ये फायदा घेतो आणि त्या विद्युत शक्तीमुळेच आपण जीवन जगत आहोत. तर असो, म्हणजे आजचं जे सांगायचे उद्देश म्हणजे हा विद्युत शक्ती या प्रकरणावर ही गोष्ट सगळी आपण सांगितलं आहोत. आता जे धडा आहे विद्युत शक्ती, त्यावरच आपण आतापर्यंत बोललो. त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला शिकायच्या, महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे विद्युत प्रवाह असेल किंवा विद्युत मंडळाची रेखाकृती असेल किंवा विद्युत विभव असेल किंवा विद्युत विभवांतर असेल, त्यामध्ये ओहमचा लॉ काय म्हणते, औष्णिक विद्युत ऊर्जेचे नियम काय म्हणतात, आणि विद्युत शक्ती म्हणजे काय, लास्टला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या, आणि विद्युत तारेची एकसर जोडणी आणि समांतर जोडणी, ह्या सगळे घटक या धड्यामध्ये शिकायचे. त्याआधी जे पहिलं बीट जे आहे, पहिलं पॉईंट आहे विद्युत प्रवाह.
विद्युत प्रवाहाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, इलेक्ट्रिक करंट असं काम म्हणतात. इलेक्ट्रिक करंट असं म्हणतात. इलेक्ट्रिक करंट म्हणजेच विद्युत प्रवाह. विद्युत प्रवाहाची व्याख्या करायची गेली तर एक एक वेळेत ठराविक क्षेत्रफळातून वाहणाऱ्या विद्युत धारेला काय म्हणतात, विद्युत प्रवाह असं म्हणतात. एक एक वेळेत जे एरिया राहते, जे क्षेत्रफळ राहते, त्या क्षेत्रफळामधून वाहणाऱ्या विद्युत धारेला काय म्हणतात, विद्युत प्रवाह असे म्हणतात. आणि विद्युत प्रवाहाला इंग्लिशमध्ये इलेक्ट्रिक करंट असं म्हणलं जाते. आणि हे इलेक्ट्रिक करंट आय या अक्षराने दर्शवतात. कोण्या अक्षराने, आय या अक्षराने दर्शवतात. आय बरोबर क्यू भागिले टी. टी वेळेमध्ये जो विद्युत प्रवाह वाहतो त्यालाच काय म्हणतात, विद्युत प्रवाह असे म्हणतात. आय म्हणजे विद्युत प्रवाह आणि क्यू म्हणजे विद्युत प्रवाह आणि टी म्हणजे वेळ. एकूण किती वेळ लागले आणि त्या वेळेमध्ये किती करंट पास झाले त्यालाच काय म्हणतात, विद्युत प्रवाह. आणि दुसरी घटक जे आहे विद्युत मंडळ. मग विद्युत मंडळ इंग्लिशमध्ये काय म्हणतात, इलेक्ट्रिक सर्किट असं म्हणतात. विद्युत मंडळ दिले आणि त्यामधून विद्युत मंडळामधून इलेक्ट्रिक प्रवाह, जे विद्युत प्रवाह आहे कसं वाहते. आता त्याची व्याख्या करायची गेली तर विद्युत प्रवाहाच्या अखंड आणि बंद मार्गाला विद्युत मंडळ असे म्हणतात. विद्युत प्रवाहाच्या अखंड आणि बंद मार्गाला काय म्हणतात, विद्युत मंडळ असे म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये इलेक्ट्रिक सर्किट म्हणतात. इथं बघा विद्युत मंडळाची रेखाकृती दिली आहे का, इथं सर्किट डायग्राम दिली. विद्युत मंडळाची रेखाकृती दिली. यामध्ये काही घटक आहेत. पहिले जे घटक आहे विद्युत घट आहे, दुसरा आहे विद्युत बल्ब आहे, तिसरा आहे अॅमीटर आहे. अॅमीटर हे अक्षराने दर्शवतात. चौथा आहे विद्युत बटन. आणि अशा पद्धतीने एकूण 4 घटक आहेत. अशा पद्धतीने हे विद्युत मंडळाची रेखाकृती दिले. त्यामध्ये विद्युत घट म्हणजे हे सेल्स, इलेक्ट्रिक सेल्स प्लस व मायनस मध्ये असलेले हे विद्युत घट आहे. आणि विद्युत बल्ब म्हणजे हा लॅम्प, त्याला आपण लॅम्प म्हणतो. आणि अॅमीटर म्हणजे हे. आणि विद्युत बटन म्हणजे इथं. अशा पद्धतीनं हे विद्युत मंडळाची रेखाकृतीची रचना दिलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला या धड्यामधील जे काही पुढचे जे घटक आहेत ते सर्व आपल्याला पाहायचे आहेत. ठीक आहे, धन्यवाद.